सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार विहार गरजेचा आहे, तर सकारात्मक आणि प्रसन्न विचारही महत्त्वाचे असतात. व्यायाम आणि सुसंस्कृत आचरणाला प्राधान्य द्या, त्यातूनच तुमचं शरीर, कुटुंब आणि समाज चांगला बनेल, असा विश्वास आरोग्यतज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी व्यक्त केला. सुदृढ निरोगी समाज राष्ट्र उभारणीचा मूलाधार या विषयावर शहाजी महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. छत्रपती शहाजी महाविद्यालयात आज शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत एक दिवसाची कार्यशाळा पार पडली. रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्यानंतर आरोग्य विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचं उद्घाटन झालं. प्राचार्य डॉक्टर R.K. शाने दिवाण यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. चुकीचा आहार, जंक फूड, व्यसन, व्यायामाचा अभाव आणि आचरण चांगलं नसल्यानं माणसाला अनेक रोग जडले आहेत. तंबाखू आणि अन्य अंमली पदार्थांकडे जनावरं पाहत सुद्धा नाहीत, वासही घेत नाही, पण माणूस मात्र अंमली पदार्थांचं सेवन करतो आणि आपल्या हातानं आपल्या आरोग्याचं नुकसान करून घेतो, असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं. माणसानं रोज 1 तास व्यायामासाठी वेळ दिलाच पाहिजे. रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंतची झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यापासून जेवढं जास्त दूर राहता येईल तेवढं राहा, असा सल्ला डॉक्टर संदीप पाटील यांनी दिला. भाकरी, मिलेट, डाळी, कडधान्य यांचा आहारात समावेश करावा. सॅलडला प्राधान्य द्यावं, असंही डॉक्टर पाटील म्हणाले. तर डॉक्टर शशिकांत पाटील यांनी व्यसनमुक्त समाज यावर विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं. ध्यान, आहार, मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर प्रसाद सणगर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर विजय देठे, प्राध्यापक शुभम पाटील, डॉक्टर R.D. मांडणीकर, डॉक्टर D.K. वळवी, डॉक्टर पांडुरंग पाटील, डॉक्टर सुनीता राठोड यांच्यासह कोल्हापुरातील 14 महाविद्यालयामधील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.